कोकणामध्ये सध्या पावसाळा जोरदार सुरू झालेला आहे, यामुळे धबधबे जे आहेत हे प्रभावित झालेले आहेत आणि पर्यटक देखील मोठ्या संख्येनं हे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी घाटामध्ये येत असतात। कुंभार्ली घाटामधले काही दृश्य आहेत आपण या धबधब्याच्या माध्यमातून पाहू शकताय की निसर्ग सौंदर्य असं फुललेलं आहे आणि हे पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात। घाटामध्ये असे विविध स्वरूपाचे जे धबधबे आहेत हेच आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरलेले आहेत। कोकणच्या सौंदर्यात डोंगरामध्ये निर्माण होणारं वातावरण आणि इथला सगळा परिसर ह्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक येत असतात आणि हा सगळा अनुभवाचा जो थरार आहे, अनुभव जो आहे घाटांमधला, कधी दरड कोसळण्याच्या घटना असतात, कधी संघर्षमय प्रवास असतो, कधी गाड्या नीट दिसत नाही, ह्यातून प्रवास करत करत लोक पर्यटनाचा आनंद देखील लुटतात। असे काही पर्यटक आहेत, बातचीत करतोय। कसा हे सगळा माहोल वाटतोय पाहताना? एकदम मस्त। आम्ही असं एन्जॉय केलेलं आहे की बघायला नको। आम्ही दरवर्षी इथे येतो ह्या पावसाळ्यामध्ये आणि हा धबधबा बघायला तर आवर्जूनच येत असतो आम्ही। मस्त मजा वाटते आहे। किती जण आलाय, काय प्लॅनिंग आहे दिवसभराचं? मी, माझी बायको आणि माझी मुलगी आलेलो आहोत आणि आम्ही इथे हे धबधबे बघायला आलेले आहोत आणि मूळ आम्ही मुंबईत राहतो, ठाण्यामध्ये। खूप मजा आलेली आहे, खूप म्हणजे खूप मजा येत आहे आम्हाला। निसर्ग सौंदर्य एन्जॉय करायचं असेल तर कोकणात जरूर यावे आणि एन्जॉय करावा। दरवर्षी येतेस की ह्याच वेळेला आलीस? गाव कुठलं तुझं? दरवर्षी येते मी, पोफळी। ताई, आता प्लॅनिंग कसा होता दिवसभरातला? कुठं कुठं फिरणार आहात तुम्ही? आता आम्ही इथून ओझरड्याला जाणार आहोत आणि ओझरड्याचं दर्शन करणार आहोत। तिथं एक नंबर धबधबा आहे आणि फुल एन्जॉय करण्यासारखं आहे तिथे। जरूर यावे ओझरड्याचा धबधबा सगळ्यांनी बघायला। ओझरड्याचा धबधबा बघायला यायचं आहे। विथ मुलांच्या सोबत करावा, मुलांनाही निसर्ग दाखवावा असं मला जरूर वाटतं। अजून कुठे कुठे फिरणार आहात? काय काय तुम्हाला आवडतं ह्या परिसरामध्ये? काय काय बघण्यासारखं आहे? ह्या परिसरामध्ये ओझरड्याचा धबधबा आहे, त्यानंतर नेहरू गार्डन आहे, नवजाचं गार्डन आहे। ह्या सर्व गोष्टी बघण्यासारख्या खूप आहेत। इथे घाटमाथा आहे, केमसे केव्स आहेत, या सर्व गोष्टी आपण बघू शकतो। मागे काही दिवसांपासून गारवा नव्हता, उष्णता निर्माण झाली होती, पाऊस थोडासा लेट गेला, थोडीशी हिंसफूर झाली होती। हो, आता खूप गारवा आलेला आहे आणि आम्हाला एकदम मस्त वातावरण वाटत आहे। तर जोरदार हजेरी लावलेली आहे, पीक पाण्यालाही सुरुवात झालेली आहे, शेतकऱ्यांची धावपळ चालू झालेली आहे। जी थांबली होती बरेच दिवस, जरा लांबणीवर गेली होती, आता ती व्यवस्थित सुरू झालेली आहे। पावसाळा सुरू झालेला आहे, शेतकऱ्यांची देखील लगबग मोठ्या प्रमाणात सुरू झालेली पाहायला मिळते आणि निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची पावलं ही आता घाटमाथ्यावरील धबधबे आणि आजूबाजूला असणारा निसर्ग पाहण्यासाठी हीच पावलं घाटाकडे वळताना पाहायला मिळत आहेत। कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।